मी ॲक्च्युली खरं तर फिल्म करण्याचा डिसिजन ज्या वेळेला घेतला तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की मला तुम्ही स्क्रिप्ट मला अगोदर पाठवा. लेले सरांनी मला स्क्रिप्ट पाठवलं आणि मी डिरेक्टर बरोबर ते ट्युनिंग करण्याचा एक प्रयत्नामध्ये नेहमी असतो की सर मला याच्यामध्ये काही गोष्टी वाटतायत मला ते आपण डिस्कस करू शकतो का. आणि मला वाटतं मी कुठेतरी शूटिंगला चाललो होतो, ते सगळं लगेज घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, तिथे बसून आम्ही त्याच्यावर चर्चा केली. त्यांनी ते खूप प्रांजळपणे मला पडलेल्या प्रश्नांची स्क्रिप्टला धरून असणारी उत्तर म्हणा किंवा काय, आणि तिथे मी जास्त इम्प्रेस झालो की हो, की असं तो आडमोठेपणा नाहीये की बाबा हो हेच किंवा काय. आणि मला ते सगळ्यात जास्त पटलं याच्यासाठी की मी मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं जी मला मिळत गेली, ज्याच्यामुळे खरं तर ते कॅरेक्टर उलगडण्यासाठी मला खूप तो प्रवास सोपा झाला. पूजाच्या सोबत खरं तर मी पहिल्यांदाच काम करतोय आणि मराठी सिनेमांच्या प्रवासामध्ये खरं तर मला खूप तशी संधी कमी मिळत असते आणि जेव्हा मिळते पण तशी जेव्हा संधी मिळते त्यावेळेला मी त्या संधीचं माझ्या परीनं सोनं करण्याचा मी प्रयत्न करत असतो. मग ते छोटी भूमिका असो मोठी असो, पण ते मी आपलं योगदान देत असतो. निर्मात्या मंडळींचं मराठी सिनेमा सृष्टीला एक मोठं आणि वेगळं योगदान आहे. थोरातांसारखी माणसं कधीतरी अशा पद्धतीचे एखादं स्वप्न बाळगतात. सिनेमा पाहता पाहता आपणही एखादी निर्मिती करावी असं मनात विचार येतो आणि तो आयुष्याच्या या टप्प्यावरती पूर्ण करत असतं. हे जे आनंद असतात, मला असं वाटतं की ते इकॉनॉमीपेक्षा खूप वेगळे असतात. की मी कधीतरी मला असं वाटून गेलं आणि त्या स्वप्नांची पूर्तता ज्या वेळेला होत असते त्यावेळेला त्या सिनेमाच्या परिणामाच्या पलीकडे जाऊनचा जो एक आतमधला आनंद असतो, तो आनंद तुम्हा आपल्या सगळ्यांना पाहायला खूप छान वाटतो असं मला वाटतं. लेले सर हे क्रिएटिव्ह आहेत. या पूर्वीच्या फिल्म्सही त्यांच्या फेस्टिवल्समध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत. त्यामुळे क्रिएटिव्ह माइंडची माणसं जर या क्षेत्रामध्ये आली की जे संहितेला समजून घेतील, कलाकारांना समजून घेतील आणि आपली गोष्ट उलगडण्याच्या प्रवासामध्ये एकमेकांचं देणं घेणं करत करत जर सिनेमा उलगडला तर मला असं वाटतं की एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कलाकृती जन्माला येऊ शकतात. धन्यवाद.